नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीचच्या पहिल्या सीझनच्या पॉडकास्ट नंबर 13 मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपले पुन्हा एकदा आभार. आपला प्रतिसाद अतिशय वेगाने वाढत आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानू आणि लगेचच आपण आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. आपल्या पॉडकास्टची सुरुवात ही नेहमीप्रमाणे चालू घडामोडीने होत असते. सध्याची चालू घडामोड म्हणजे सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुका. मित्रांनो, हा लोकशाहीचा उत्सव आपण सर्वांनी अतिशय आनंदानं साजरा करावा असे मी आपल्याला आवाहन करतो. मित्रांनो, या लोकसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीमध्ये जे कोणी 85 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले व्यक्ती आहेत, दिव्यांग आहेत आणि ज्यांना कुणाला बूथ मध्ये येऊन मतदान करणं शक्य नाही, अशा सर्वांसाठी घरी बसून मतदान करण्याची सोय निवडणूक आयोगानं या वर्षीपासून उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा भाग म्हणून निवडणुकीच्या अतिशय खालच्या स्तरावर काम करणारे बूथ लेवल ऑफिसर्स म्हणजेच BLO यांनी सर्वे करून त्याची यादी तयार केलेली आहे आणि घरोघर भेटी देऊन ज्यांना बूथ मध्ये म्हणजेच मतदान केंद्रापर्यंत येऊन मतदान करणं शक्य नाही अशा व्यक्तींसाठी घरी येऊन मतदान करण्याची सोय करण्याचे नियोजन ते करत आहे. बंधूंनो, या प्रयत्नांना त्यांच्या साथ करा आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करा. ज्यांना कोणाला बूथ पर्यंत येणं शक्य नाही त्यांनी फॉर्म नंबर 10D हा भरून देऊन आपण घरी बसून देशाचे मालक होण्याची संधी, नवीन सरकार निवडण्याची संधी आपण घ्यावी आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सहभागी व्हावे. एका बाजूला निवडणूक आयोग आपलं काम करत आहे, तर दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राजकीय पक्षही आपापल्या परीनं काम करत आहे. त्यामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये शह उमेदवारी मिळणे न मिळणे, रुसवे फुगवे, हे सर्व राजकारणामध्ये जे अपेक्षित असते हे सगळं आपल्याला दिसून येत आहे. किंबहुना त्याही पलीकडे जाणाऱ्या काही गोष्टी म्हणजे एकमेकांची अडवणूक करणं, त्यानंतर विरोधी पक्षाचे लोक आपल्या पक्षात घेणं, आपल्या पक्षात लोकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणं, ही सगळी धुळवड सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि लवकरच धुळवडीचा सणही जवळ आलेला आहे. सर्वात महत्वाची राजकीय क्षेत्रातली घडामोड म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना EDनं अटक केलेलं आहे. त्यांच्या मते दिल्लीमध्ये कथित मद्य घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आल्यामुळं त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला आम आदमी पक्षानं संपूर्ण देशभर निदर्शनं करत हा एक राजकीय सूड आहे असा आरोप करत या अटकेला विरोध केलेला आहे. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत आणि निवडणुकीच्या प्रचाराला लागलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये मतदान होत आहे. ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे असं वाटतं, कारण अतिशय शांत, कायदा आणि सुव्यवस्थेची अतिशय चांगली स्थिती असलेले राज्य म्हणजे हे महाराष्ट्र आहे आणि तरीही 5 टप्प्यात निवडणुका घेण्याचा मानस निवडणूक आयोगानं व्यक्त केलेला आहे. किंबहुना अशा तारखाही जाहीर झालेल्या आहेत. कदाचित निवडणूक आयोगाला जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढवायचा असावा आणि त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांनी हा वेळ घेतलेला असावा असाही अंदाज याबाबत व्यक्त केला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला काही विशिष्ट राजकीय पक्षांना सोयीची भूमिका निवडणूक आयोग घेत आहे की काय असा प्रश्नही काही राजकीय पक्षांनी या संदर्भामध्ये विचारलेला आहे. निवडणूक आयोगाने मतदान वाढण्यासाठी स्वीप नावाचा कार्यक्रम घेतलेला आहे, जेणेकरून मतदान करा असा प्रचार गावागावापर्यंत, तळागाळापर्यंत करता येईल असं नियोजन निवडणूक आयोगानं केलेलं आहे. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, बाजार, कीर्तन या सर्व ठिकाणी जाऊन BLOनी निवडणूक कार्याचा प्रचार करावा आणि जास्तीत जास्त लोकांना निवडणुकीच्या कार्यात सहभागी करून घ्यावं असं काम बूथ लेवल ऑफिसर्सनी संपूर्ण राज्यभर केलेलं आहे. या राजकीय काटशहामध्ये 2 गोष्टी या सामाजिक क्षेत्रामध्ये घडत आहेत. ते म्हणजे येत्या 24 मार्चला श्री मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची बैठक अंतरवाली सराटी या ठिकाणी बोलवली आहे आणि पुढील आंदोलनाची दिशा त्या बैठकीमध्ये ठरणार आहे. सगळे सोयरेच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात शासनाची भूमिका, 10%
मराठा आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका या सर्वांचा उहापोह त्या ठिकाणी होणार आहे आणि कदाचित एका नवीन आंदोलनाचं रणशिंग त्या ठिकाणी फुंकलं जाणार आहे. एका बाजूला हे निवडणुकीची धामधूम आणि दुसऱ्या बाजूला श्री मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजासाठीचं आंदोलन. या दोन्ही गोष्टी सतत सोबत सुरू आहे. त्यानंतर सांस्कृतिक क्षेत्रातल्या घडामोडीमध्ये येत्या आठवड्यामध्ये म्हणजेच आज ज्या दिवशी पॉडकास्ट रिलीज होत आहे या दिवशी रविवारी होळी आहे. रंगाचा उत्सव, होळीचा उत्सव आहे आणि उद्या धुळवड आहे. महाराष्ट्राच्या काही भागात आज होळी म्हणजे अज्ञान, पाप, दुष्टता, दारिद्र्य या सर्वांची आज होळी करायची असते आणि उद्या धुळवड म्हणजे रंग खेळायचा असतो. तर देशभर होळीच्या दिवशीच म्हणजे आजच रंग खेळायला जातो, एकमेकांना रंग लावला जातो. सर्वांना माझ्यातर्फे आणि आमच्या पॉडकास्टच्या टीमतर्फे आपल्या सर्वांना या रंगाच्या उत्सवाच्या, होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपला देश सुद्धा या होळीच्या रंगासारखा विविध रंगांनी बनलेला आहे. हे विविध रंगाचं हे सुंदर भरजरी वस्त्र कोणालाही आकर्षक वाटेल एवढं सुंदर आहे आणि हा जो विविध रंगी होळीचा रंग आहे, हा रंग आपल्याला लागो आणि या विविध रंगापासून उसवलेलं समाज मन एकत्र येऊन एक मजबूत देश आणि एक मजबूत समाज तयार व्हावा ही अपेक्षा आज होळीच्या निमित्तानं करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला होळीच्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, त्यानंतर 27 जूनला तुकाराम महाराज यांची बीज राज्यात साजरी केली जाते. जगद्गुरु संत तुकोबाराय हे सदेह वैकुंठाला गेले अशा प्रकारची आख्यायिका सांगितली जाते आणि या आख्यायिकेवर विश्वास ठेवून जगद्गुरु संत तुकोबारायांवर प्रेम करणारी सर्व माणसं त्यांचा हा दिवस हा वैकुंठ गमनाचा दिवस म्हणून साजरा करतात. मित्रांनो, संतांविषयी अनेक चमत्कार सांगितले जातात आणि काही धर्मांमध्ये तर संतांविषयीचे चमत्कार हे लिहून सिद्ध केले जातात. परंतु खरोखर संतांनी लौकिक अर्थानं चमत्कार केलेले आहेत की आध्यात्मिक अर्थानं चमत्कार केलेले आहेत की या संबंधीचे ज्ञान समाजाला किती आहे हा एक शोधाचा प्रश्न. संतांनी चमत्कार केले, काही चमत्कार रचले पण जातात आणि हे सर्व चमत्कार सांगून आपण आपली जबाबदारी झटकत असतो. कारण ते संत आहेत, ते चमत्कार करू शकतात, आपण चमत्कार करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा वापर करून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. ही जी भावना आहे, ही भावना कुठेतरी दुर्लक्षित होताना आपल्याला दिसते आणि कदाचित या जिम्मेदारीपासून मुक्त होण्यासाठी समाज संतांच्या चमत्कारावर विश्वास ठेवतो आणि संतांना देवत्व देऊन आपली स्वतःची जबाबदारी झटकत असतो. असा ही एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. एका बाजूला जगद्गुरु संत तुकोबाराय हे सदेह वैकुंठाला गेले अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह किंवा अशा पद्धतीची आख्यायिका सांगितली जाते. पण आजच्या वैज्ञानिक युगाचा जर आपण विचार केला तर ज्या काळात विज्ञाना विमानाचा शोध लागला नव्हता, त्या काळात देवाने विमान पाठवलं आणि त्यांना घेऊन गेले. या गोष्टीवर आजच्या तरुण पिढीचा, जी की हातामध्ये मोबाईल आहे, सर्व जग त्यांच्या मुठीमध्ये आहे, अशा तरुणांचा त्यावर विश्वास बसेल का? आणि जर अशा आख्यायिकांवर तरुणांचा विश्वास बसला नाही तर जगद्गुरु संत तुकोबारायांच्या कार्यावर, कर्तृत्वावर, लेखनावर तरी त्यांचा विश्वास बसेल का असा प्रश्न निर्माण होतो. मित्रांनो, त्यासाठीच तुकोबा स्पीक्सचा हा उपक्रम आहे, ज्याच्या माध्यमातून आपण खरेखुरे जगद्गुरु तुकोबाराय या आधुनिक पिढीच्या सर्व लोकांच्या समोर आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. बंधूंनो, या सदेह वैकुंठ गमनाच्या नॅरेटिव्ह सोबतच एक त्यासाठी काउंटर नॅरेटिव्ह सुद्धा सांगितले जाते. मराठा सेवा संघ असेल, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद असेल किंवा अशा सारखे पुरोगामी विचारांचे जे लोक आहेत, ज्यांनी याच्यावर संशोधन केलेलं आहे, ज्यांनी तुकोबारायांच्या जीवनाचा अभ्यास केलेला आहे, त्या लोकांचं असं मत आहे की जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा खून झाला होता. साहजिकच जगद्गुरु तुकोबाराय हे एक बंडखोर संत होते. त्यांनी समाज व्यवस्थेच्या विरोधात बंड केलं होतं, विरोध केला होता. व्यवस्था बदलण्याचा, एक सर्वसमावेशक अशी नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न अनेकांना खूप लहान होता, कारण त्यात त्यांचे हितसंबंध होते. त्या तुकोबारायामुळे आपलं वैयक्तिक नुकसान होत आहे. आपला जो काही प्रयत्न आहे, आपले जे काही जीवन आहे, हे जीवन कदाचित यामुळे
जगणं कठीण होईल, आपल्याला कष्ट करावे लागतील, आपल्याला इतर समाजाप्रमाणे मेहनत करावी लागेल, या भीतीपोटी जर तुकोबारायांना संपवले तर त्यांचा विचारही संपेल आणि आपली पुन्हा शोषणाची व्यवस्था मजबूतीने उभी राहील. या भीतीपोटी जगद्गुरु तुकोबारायांचा त्या काळातल्या धर्ममार्तंडांनी खून केला, अशा पद्धतीची एक मांडणी केली जाते. त्यासाठी पुरावेही दिले जातात. वास्तविक पाहता त्या काळचे जे काही इतिहास लेखक होते, प्रत्येकाने काय लिहिलेलं आहे या सगळ्याचा विचार करता कुठल्याही नॅरेटिव्ह मध्ये आपण पूर्णपणे फिट बसतो असं मला वाटत नाही. परंतु नक्कीच विमान येऊन तुकोबारायांना घेऊन गेलं ही गोष्ट ही वैज्ञानिक आणि चिकित्सक मनाला पटत नाही. आणि दुसऱ्या बाजूला जगद्गुरु तुकोबारायांचा खून करणाऱ्या व्यक्तींचा शोध नाही. त्यांची नावं जरी सांगितली असली तरी त्याचे पुरावेही आजच्या काळात उपलब्ध नाहीत. मात्र या सगळ्या जंजाळात न पडता जगद्गुरु तुकोबाराय हे स्वतःविषयी काय सांगतात, चमत्कारांविषयी काय सांगतात, त्यांच्या जीवनाला चमत्कार जोडून काही लोक आपला स्वार्थ साधतात की काय, ही परिस्थिती समोर असताना जगद्गुरु तुकोबाराय हे स्वतः चमत्कारांविषयी काय मानतात याचा उहापोह आपण आजच्या पॉडकास्टमध्ये करणार आहोत. आणि आजचा अभंग हा त्यांच्या चमत्काराविषयीच्या मतांवरच आधारलेला आहे. महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या परंपरेचे मुकुटमणी जगद्गुरु संत तुकोबाराय हे नामदेवांच्या शतकोटी अभंगाचा प्रण घेऊन बसले होते. त्यांनी ठरवलं होतं की जो नामदेवांनी शतकोटी अभंग रचनेचा प्रण घेतलेला आहे तो प्रण आपण सिद्धीस नेणार आहोत. त्यांच्या मते असा दृष्टांत त्यांना त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन संत नामदेवाने दिला होता. मित्रांनो, जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाविषयीची माहिती आपले यापूर्वीचे पॉडकास्ट नंबर 2, 3 आणि 6 मध्ये विस्तृतपणे दिलेली आहे. तुकोबाराय हे एक महान ज्ञानी असं व्यक्तिमत्व होतं. त्यांची माहिती 1-2 पॉडकास्ट मध्ये किंवा एखाद्या पुस्तकामध्ये सुद्धा संपूर्णपणे सामावणार नाही. त्यामुळे जसे नवीन भाग आपण रिलीज करू, जसे त्यांचे काही अभंग आपण रिलीज करू, जसजसे पॉडकास्टचे नवीन भाग आपण रिलीज करू, तसतसे त्यांच्या जीवनाचे वेगवेगळे पैलू आपण उलगडून दाखवणार आहोत. बंधूंनो, अद्वैताचं तत्वज्ञान समाजात रुजवणारा महान आध्यात्मिक दीपस्तंभ म्हणजे जगद्गुरु संत तुकोबाराय होत. त्यांच्या या लेखनाचा परिणाम असा झाला की ब्रिटिश सरकारने 1873 साली त्यांचे 4607 अभंग प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आणि हे मराठी भाषेत छापखान्याचा शोध लागल्यानंतर छापलेलं हे पहिलंच पुस्तक आहे. त्यानंतर काही सुसंस्कृत इंग्रज अधिकाऱ्यांना असं वाटलं की जगद्गुरु तुकोबारायांचे विचार हे क्रांतिकारी आहेत आणि परंपरावादी मूलतत्ववादी जो काही सनातनी मानला जाणारा तथाकथित हिंदू धर्म आहे, त्या हिंदू धर्माच्या सुद्धा विचाराला छेद देणारे आहेत, वास्तविकतेकडे घेऊन जाणारे आहेत. त्यासोबतच हे विचार हे येशू ख्रिस्ताच्या क्रांतिकारी विचाराशी साधर्म्य साधणारे आहेत. येशू ख्रिस्तांनी सुद्धा एकेश्वरवादाचा पुरस्कार केला होता, समाजाला महत्व दिलं होतं, गोरगरिबांना सुद्धा श्रीमंताच्या बरोबरीने स्थान दिलं होतं आणि संपूर्ण समाजाच्या उत्थानाचा प्रयत्न येशू ख्रिस्ताने केला होता. त्यासोबतच ख्रिस्त धर्माच्या मते सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी येशू ख्रिस्त हे सुळावर चढवले गेले. त्याने आपले जीवन हे समाजाच्या हितासाठी त्यागले. त्याचप्रमाणे जगद्गुरु संत तुकोबाराय यांनी सुद्धा त्यांचं संपूर्ण जीवन समाजाच्या हितासाठी दिलं होतं आणि समाजाच्या फायद्यासाठीच त्यांनी आपलं जीवन त्यागलं, असं साधर्म या दोघांमध्येही आहे. मग या साधर्म्याचा फायदा घेऊन ख्रिस्ताचं जे महत्व आहे, येशू ख्रिस्ताचं महत्व आहे, इथल्या समाजाला पटवून द्यावं आणि ख्रिस्त धर्माचा प्रचार या ठिकाणी करावा असा विचार त्यांनी केला. त्यांच्या मते तुकाराम निर्मित हा जो बंडखोरीचा सेतू आहे, ह्या सेतूवरून हा समाज आपल्याला ख्रिस्ताच्या चरणी घेऊन जाता येईल असा त्यांचा मानस होता. त्या काळातले प्रसिद्ध रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्यासोबतच जे ख्रिश्चन मिशनरी होते, त्यांनाही असं वाटत होतं की तुकारामांच्या माध्यमातून आपण जो जिजसचा ख्रिस्ताचा जो धर्म आहे, हा धर्म आपण या ठिकाणी प्रसारित करावा. त्या दृष्टीनं मेरी मिचेल या मिशनरीने महिपतीच्या तुकाराम चरित्राचा इंग्रजी गोषवारा आपल्या प्रस्तावनेसह 1849 साली मुंबईच्या
रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये छापला. त्यावेळेचे डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन सर अलेक्झांडर ग्रांट या साहेबाने जानेवारी 1867च्या फोर्टनाइटली रिव्ह्यू मध्ये तुकारामांवर एक निबंध प्रसिद्ध केला. त्यांची तुकारामांवर एवढी भक्ती होती की त्यांच्या निबंधात ते म्हणतात त्याचं भाषांतर असं आहे: तुकारामाच्या अभंगाची डेव्हिडच्या गीतांशी तुलना टाळता येणे शक्य नाही. हे अभंग म्हणजे देवाच्या सतत सानिध्यात असलेल्या हृदयाचे निरनिराळ्या प्रसंगी आणि वेगवेगळ्या भावनांच्या आवेशात पक्ष्यांच्या कुजिताप्रमाणे सहज गायलेले उद्गार होत. ते पुढे म्हणतात: ज्यांच्या मुखी तुकारामांची वाणी वसत आहे त्यांना नैतिकदृष्ट्या ख्रिस्ती धर्म श्रेष्ठ आहे हे पटवून देणे दुरापास्त आहे. संत तुकाराम महाराज यांच्याविषयी अलेक्झांडर ग्रांट काय म्हणतात? यामध्ये आपल्याला येशू ख्रिस्त आणि संत तुकाराम महाराज यांची तुलना त्यांनी या ठिकाणी केलेली दिसून येते आणि त्यांचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्नही या निबंधांच्या माध्यमातून सर्व समाजासमोर येतो. त्यांच्या लेखनाचं इंग्रजी भाषांतर द कलेक्टेड तुकाराम या नावाने जे नेल्सन फ्रेझर आणि KB मराठे यांनी केलं आणि ते ख्रिश्चन लिटरेचर सोसायटीने 1909 ते 1915 या काळात प्रकाशित केलेला आहे. आणि आत्ताच रिसेंटली म्हणजे श्री दिलीप चित्रे यांनी सेज तुका दिल्ली पेंग्विन प्रकाशन या नावानेही त्यांनी त्याचं इंग्रजी भाषांतर हे छापलेलं आहे. तुकोबाराय सदैह वैकुंठाला गेले असे सांगणारे, त्यांचा बीजोत्सव साजरा करणारे पाहता त्यांच्या चमत्कारावरील स्वतःचे मत आणि वर्णन करणारा अभंग आज आपण चर्चेला घेणार आहोत. संत तुकारामांच्या गाथेमधला अभंगाचा क्रमांक आहे 272 आणि हा अभंग अशा प्रकारे आहे: कपट काही एक नेने भुलवायचे लोक, तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण, दाऊ नेने जडीबुटी चमत्कार उठाउठी, नाही शिष्य शाखा सांगो आयाचित लोका, नव्हे मठपती नाही चाहुरांची वृत्ती, नाही देवार्चना असे मांडिले दुकान, नाही वेताळ प्रसन्न काही सांगो खानखुन, नव्हे पुराणिक करणे सांगणे आनिक, नेने वाद घटापटा करिता पंडित करिंता, नाही जाळीत भनदी उदो म्हणूनी आनंदी, नाही हलवित माळा भोवती मिळवूनी गबाळा, आगमीचे कुडे नेने स्तंभन मोहन उच्चाटने, नव्हे यांच्या ऐसा तुका निरयवासी तिसा. जगद्गुरु संत तुकोबाराय हे स्वतःविषयी या ठिकाणी सांगतात. त्यांचा हा जो अभंग आहे हा आत्मकथनात्मक वाटत असला तरी तो संपूर्ण आत्मकथनात्मक नाही. त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे विचार स्वतःविषयी काय आहेत हे सांगणारा हा अभंग आहे. अभंगाच्या पहिल्या ओळीमध्ये महाराज म्हणतात: कपट काही एक नेने भुलवायाचे लोक. महाराज लोक, भोंदू लोक काय करतात? कपट करतात. म्हणजे लोकांना काहीतरी खोटं सांगायचं आणि लोकांना भुलवून आपल्या सोबत घेऊन यायचं. असं तर लोक येणार नाहीत. मग सांगायचं की मला देव प्रसन्न आहे, मी तुमचे दुःख दूर करू शकतो, मी तुमच्या अडचणीवर मात करून देतो, तुमचे प्रश्न सोडवतो, तुम्ही या आणि माझी भक्ती करा. महाराज म्हणतात असलं कपट माझ्याकडे नाही, मी तुम्हाला भुलवणार नाही, किंबहुना मी तुम्हाला माझ्याकडे या म्हणून बोलवत सुद्धा नाही. मी काय करतो? तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण. मी काय करतो? फक्त कीर्तन करतो आणि जे चांगले गुण आहेत ते चांगले गुण मी या ठिकाणी दाखवून देतो, गाऊन दाखवतो. दाऊ नेने जडीबुटी चमत्कार उठाउठी, या 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 तुमचं काही दुःख आहे का? तुम्हाला काही त्रास आहे का? दुःख नाही का? माझ्याकडे जडीबुटी औषध घ्या आणि रोगापासून मुक्त व्हा. असं होत असते का? त्यासाठी वैद्य डॉक्टर लागतो. संतांचं किंवा समाज सुधारणा करणाऱ्या लोकांचं हे काम जडीबुटी करणं, जडीबुटी देणं, खोटं नाटक सांगून लोकांना लुबाडणं हे काम ह्या लोकांचं नाही. महाराज म्हणतात की चमत्कार करणे, जडीबुटी देऊन मी तुम्हाला दुरुस्त करतो, तुमचे दुःख दूर करतो, हे सगळं मी करत नाही. मी जे रोखठोक आहे तेच मी तुम्हाला सांगणार आणि तेच मी तुम्हाला सांगत असतो. समाजामध्ये आपण पाहतो की चमत्काराच्या नादानं आपलं दुःख दूर होईल म्हणून आजही लोक किती भोंदू बाबांच्या आणि दिखावा करणाऱ्यांच्या मागे लागतात. एखादा महाराज म्हणतो की मी तुमचे दुःख दूर करतो आणि त्याच्या दर्शनासाठी अशी रांग लागते.
लोकांचा स्वतःवरचा विश्वास कमी झालेला आहे, खच्ची झालेला आहे. आणि याचा गैरफायदा असे हे बाबा घेतात आणि लोकांना लुबाडण्यासाठी त्यांना बोलून घेतात आणि मी तुमचं चांगलं करतो, मी तुमचं कल्याण करतो, तुमचं दुःख दूर करतो, मी तुम्हाला बघून, तुमचा चेहरा बघून तुमचं भविष्य सांगतो, असं काही काही करतात. महाराज म्हणतात हे मी असलं करत नाही. याला पुष्टी देणारा त्यांचा दुसराही एक अभंग आहे. त्यामध्ये महाराज म्हणतात, ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगी लावून या राख, डोळे झाकून करती पाप, दावून वैराग्याच्या काळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळवते याची संगती. असे बोंधू समाजामध्ये खूप निर्माण झालेले आहेत. सर्व कर्म करून स्वतःला साधू असल्याचं सांगतात, अंगाला राख लावतात आणि पाप करतात, लोकांना वैराग्याचं दिखावा करतात, लोकांना वैराग्याच्या कळा दाखवतात आणि सर्व विषय सुख म्हणजे इंद्रिय सुख भोगतात. म्हणून महाराज म्हणतात की अशा लोकांची संगती जळावी, असा माणूस आपल्या आसपास सुद्धा नसावा, असा पापी माणूस आपल्या परिसरामध्ये नसावा. त्याचं दर्शन करणं, त्याची भक्ती करणं तर दूर, पण अशा माणसाची संगती सुद्धा नसावी असं महाराज सांगतात. आजही आपण पाहत आहोत की कशा प्रकारचे बाबा टीव्हीवर आहेत, रेडिओवर आहेत, सोशल मीडियामध्ये सुद्धा नवे नवे बाबा तयार झालेले आहेत. आणि हे सर्व बाबा काय करतात, समाजाला फसवतात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतात. तर महाराज म्हणतात की अशा लोकांची संगती जळाली पाहिजे, अशा लोकांची संगतीपासून आपण दूर गेलं पाहिजे. प्रस्तुत अभंगात महाराज म्हणतात की जडीबुटी लावून तुमचं कल्याण करणारा मी माणूस नाही. मी कसा आहे, रोखोक आहे, स्पष्ट वक्ता आहे, जे योग्य आहे, जे खरं आहे तेच मी बोलणारा व्यक्ती आहे. मला बाकी कसल्याही गोष्टीची गरज नाही. महाराज स्वतःविषयी आणखीन एका अभंगामध्ये स्वतःचं मत कसं असावं, आपले विचार कसे असावे हे दाखवणाऱ्या एका अभंगाच्या 2 ओळीमध्ये म्हणतात की सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानी येले नाही बहुमता. सत्य असत्याशी माझं मन ग्वाही केलं, माझ्या मनानं, माझ्या विचारानं मी खरं खोटं तपासलेलं आहे आणि जे माझ्या मनाला, माझ्या विचाराला, माझ्या ज्ञानाला, माझ्या तर्काला जे पटलं तेच मी स्वीकारलेले आहे. भलेही बहुमत माझ्या बाजूला नाही, सगळी दुनिया एका बाजूला असेल काही हरकत नाही, परंतु जे सत्य आहे, जे तात्विक दृष्ट्या, तार्किक दृष्ट्या योग्य आहे तेच मी स्वीकारतो आणि समाजानं सुद्धा तेच स्वीकारलं पाहिजे असं महाराज म्हणतात. महाराजांच्या या विचारामध्ये आपल्याला महात्मा गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. गौतम बुद्ध सुद्धा समाजाला सांगतात की मी सांगतो म्हणून तुम्ही माझं ऐकू नका, स्वतः अनुभव घ्या, स्वतः प्रचिती घ्या. बाबा वाक्य प्रमाणम या गोष्टीच्या बाहेर आपण आलं पाहिजे, आपण प्रचिती घेतली पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे आणि हाच अनुभव आपल्याला सत्याकडं आणि खऱ्या भक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाणार आहे. महानुभाव पंथामध्ये श्री चक्रधर स्वामी सुद्धा म्हणतात की हा तो अनुभवाचा पंथ, हा अनुभवाचाच पंथ आहे. जर अनुभव हवा असेल तरच आमच्याकडे या, आमच्याकडं पोथी नाही, आमच्याकडं पुराण नाही किंवा पोथी पुराणामध्ये दाबून टाकलेलं ज्ञान आमच्याकडे नाही. महानुभाव पंथामध्ये तर त्याची दीक्षा घेतानाच गळ्यातलं जानवं काढून ठेवावं लागेल. म्हणजे जानव्याच्या अर्थानं ह्या जो ब्राह्मणवादी उच्चतेचा बुरखा आहे, हा बुरखा बाजूला सोडा आणि सर्व समाजामध्ये मिसळून जा, असं चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथामध्ये आहे. आणि तोच विचार हा जगद्गुरु संत तुकोबाराय पुढे घेऊन जाताना आपल्याला दिसून येतात की जडीबुटी दाखवून चमत्कार करणारा मी नाही, नाही शिष्य शाखा सांगतो अयाचित लोका. बऱ्याचशा महाराजांचे गावोगावी शिष्य संप्रदाय असतात आणि मग ते तिथं जातात आणि शिष्य काय करतात, त्यांचा प्रचार करतात. पण महाराज म्हणतात की माझी असली काही शिष्य शाखा नाही. मी कुणाला सांगतो, जे लोक माझ्याकडे येतात मी त्यांनाच सांगत असतो. जे लोक माझ्याकडे येत नाहीत किंवा ज्या लोकांना माझ्या ज्ञानाची आवश्यकता वाटत नाही, त्यांच्याकडे हे माझं ज्ञान आहे तुम्ही घ्या आणि लोकांना पसरवा असं मी सांगत नाही. बघा, कारण माझ्याकडे येणारे लोक कोण आहेत की ज्यांना खरोखरच ज्ञान पाहिजे त्यासाठी येणारे लोक आहेत. आणि बाहेर समाजामध्ये व्यवसाय करणारे, धंदा करणारे गल्ले भरू संत आज तर कुत्र्याच्या छत्रांप्रमाणे जागोजागी संत आहेत. हे पाहून अतिशय वाईट वाटतं. आधुनिक समाजामध्ये विज्ञानाचा एवढा प्रसार झालेला असताना सुद्धा या बुवा बाबांचं किती फावतंय. महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्फत या संदर्भात कायदाही झालेला आहे, परंतु त्याचाही काही परिणाम समाजामध्ये झालाय की नाही हा एक शोधाचा प्रश्न आहे. यावर काही लोकांनी संशोधन करणं आवश्यक आहे. महाराज या अभंगात पुढे म्हणतात, नव्हे मठपती नाही चाहुरांची वृत्ती, मी मठपती नाही
मला कुठलं मठ किंवा कुठला काहीतरी दानधर्म नको आहे. त्याचप्रमाणे मला चाहुरांची वृत्ती म्हणजे मला जमीन सुद्धा नको आहे. बरेच राजे महाराजे हे संतांना मठ जमिनी दानधर्म करतात आणि मग त्या आशेनं ते लोक त्या पद्धतीने काम करतात. पण महाराज म्हणतात मी मठपती नाही, मला जमिनीची कुणाच्या जायदातीची सुद्धा गरज नाही. जगद्गुरु तुकोबाराय ते व्यक्ती आहेत की ज्यांनी लोकांची कर्ज, खाजगी स्वतःकडची कर्ज माफ केली, लोकांच्या जमिनी सोडून दिल्या. अरे मला काय जमिनीची गरज आहे, मला जमीन जायदातीची गरज नाही, मी मठपती नाही. नाही देवार्चन असे मांडले दुकान, देवाच्या पूजेचं दुकान मी मांडलेलं नाही. मी देवाची पूजा करून या माझ्याकडे या बघा मी देवाची कशी पूजा करतो, मी असं करणारा व्यक्ती नाही. नाही वेताळ प्रसन्न काही सांगो खान, मला वेताळही प्रसन्न नाही. बघा ज्यांना भूत लागले, ज्यांना पिशाच्यानं पकडले, ज्यांच्यावर करणी केली त्यांना वेताळ सोडवतो असं मानतात. खरं खोटं देव जाणे, परंतु त्यांना वेताळ सोडवतो, त्यासाठी वेताळ प्रसन्न असावा लागतो. महाराज म्हणतात मला तसला वेताळ बेताळ प्रसन्न नाही, मी तसल्या खाना खुना सुद्धा काही सांगत नाही. नव्हे पुराणिक करणे सांगणे आनिक, पुराणाचा अभ्यास करून करायचं काही नाही आणि नुसतं सांगत बसायच्या पुराणातल्या गोष्टी. पुराणात असं लिहिलंय आणि पुराणात तसं लिहिलंय, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, असलं मी करत नाही. आणि जे असं करतात त्यांच्याविषयी महाराज पुढे म्हणतात की नेने वाद घटापटा करिता पंडित करंटा, उग कुठला तरी विषय घालायचा आणि त्या संदर्भात वाद घालत बसायचा, हे मी करत नाही. माझा विचार हा कसा आहे, माझ्या अनुभवावर आलेला आहे, माझ्या तर्कावर आलेला आहे, माझ्या चिंतनातून निर्माण झालेला आहे आणि माझ्या अभ्यासातून आलेला आहे. त्यामुळं फक्त पुराण बघायचं आणि त्याच्यावर वाद घालायचा, असला वाद घालणारा पंडित मी नाही. महाराज त्याला करंटा म्हणतात. करंटा म्हणजे हे लोक समाजासाठी चांगले नाहीत, हे लोक समाजाचं नुकसान करणारे आहेत. नाही जाळीत भनदी उदो म्हणून आनंदी, उग भनदी जाळायची आणि उदो 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 म्हणायचं आणि एक प्रकारचं वातावरण तयार करायचं. अरे बापरे, ना काहीतरी गूढ दैवी शक्ती प्राप्त आहे, चला यांचं दर्शन करा, यांना काही दान धर्म करा म्हणजे हे आपलं कल्याण करतील. असलं मी करत नाही. नाही हलवित माळा भोवती मिळवून गबाळा, गमाळा हातात घ्यायच्या, जप तप करायचं, असं अवडंबर करायचं, असलं मी काही करत नाही. गबाळे लोक, इथं गबाळाचा अर्थ असा आहे की अज्ञानी लोक, भोळे लोक. ह्या भोळ्या लोकांना आसपास जमा करायचं, त्यांना आपला उद करायला लावायचा आणि माळा हलत बसायचं, असलं मी करत नाही. आग मीचे कुडे नेणे स्तंभन मोहन उच्चाटने, म्हणजे काहीतरी वेदांमधली, अथर्व वेदांमधली एक शक्ती मला प्राप्त आहे आणि मी एखाद्या माणसाला थांबवू शकतो, त्याला उभं करू शकतो, त्याला आडवं करू शकतो, मला पाहिजे त्या पद्धतीने मी त्याला संमोहित करून त्याच्यावर माझं नियंत्रण करू शकतो. काही लोक याला करणी म्हणतात. तर मी असलं काही करत नाही. बघा वेदांविषयी महाराज त्यांच्या दुसऱ्या एका अभंगामध्ये म्हणतात, त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की मी असलं काही करत नाही, कोणावर नियंत्रण वगैरे करण्याचा प्रयत्न करत नाही आणि हा भक्तीचा मार्ग सुद्धा नाही. वेदांविषयी त्यांच्या दुसऱ्या एका अभंगामध्ये महाराज म्हणतात की वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा, वीरांनी व्हावा भार माथा, खादल्याची गोडी देखील्यासी नाही, भार धन वाही मजुरीची, उत्पत्ती पाळन संहाराचे निज, जेने गेले बीज त्यांच्या हाती, तुका म्हणे आम्हा सापडले मूळ, आपणची फळ आले हात. महाराज म्हणतात की वेदांचा तो अर्थ आम्हालाच माहिती आहे, बाकीच्याने उग भार व्हावा, आमच्याकडे वेदाचं पुस्तक आहे आम्ही ते वाचले, असला भार तुम्ही व्हा, पण त्याचा अर्थ हा फक्त आम्हालाच ठाऊक आहे. खादल्याची गोडी देखील्यासी नाही, भार मन वाही मजुरीची. वा, खादल्याची, जो खातो त्यालाच त्याची गोडी माहिती आहे, बघणाऱ्याला काय माहिती ह्याच्यात गोडी काय आहे, नुसतं पुस्तक हातात घेऊन फिरणाऱ्याला काय माहिती त्याच्यात काय गोडी आहे. त्याचा अनुभव घ्या ना, खादले म्हणजे अनुभव घेणे, हा अनुभव घ्या, मगच तुम्हाला काय होईल त्याची गोडी समजेल. बाकी तुम्ही पुस्तक हातात घेऊन फिरणं म्हणजे मजुरीचंच काम आहे आणि तुम्ही ती व्हा. आणि उत्पत्ती पाळणं संहाराचे निज, उत्पत्ती करणं संहार करणं हे नियम त्याच्याच हाती आहे आणि जेने गेले बीज त्याच्या हाती बीज आहे, त्याच्याच हातामध्ये ही गोष्ट आहे, बाकीच्यांच्या हातामध्ये ही गोष्ट नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे आम्हा सापडले मूळ, आम्हाला हे मूळ सापडले, हे बीज सापडले, त्यामुळं जे फळ त्या वेदांच्या अभ्यासातून येणार आहे ते फळ आमच्याकडे आपसुकच आलेलं आहे. बाकीच्यांनी उग वज व्हा आणि आम्ही काय करतो, त्या वेदांचा असेल किंवा त्या पुस्तकांचा जो अर्थ आहे तो अर्थ आम्ही पाहिलेला आहे, जाणलेला आहे, त्यामुळे आम्ही भार व्हात तर आम्ही काय करतो त्याची गोडीचा. या अभंगांच्या शेवटी महाराज म्हणतात नव्हे यांच्या ऐसा
तुका निरयवासी पिसा. ते जे धर्मानं, परंपरेनं आणि स्वार्थानं आंधळे झालेले लोक आहेत, त्या लोकांना काय म्हणावं लागेल तर पिसे म्हणावं लागेल, वेडे म्हणावं लागेल. आणि अशा वेड्या लोकांसारखा हा तुका नाही. जगद्गुरू तुकाराम महाराज हे डोळस आहे, हे विचारी आहेत, तर्कवादी आहेत, अभ्यासू आहेत, चिंतनशील आहेत. आणि असल्या बोगस चमत्कारांवर त्यांचा अजिबात विश्वास नाही. किंबहुना ते स्वतःविषयी सांगतानाच म्हणतात की मी कसा आहे. मी कसा आहे हे सांगण्यासाठी महाराज एक वेगळी प्रणाली वापरतात. मी असा आहे हे सांगण्यापेक्षा महाराज सांगतात की मी कसा नाही. या अभंगातली फक्त दुसऱ्या क्रमांकाची ओळ जर सांगितली तर प्रत्येक ओळीमध्ये महाराज सांगतात की मी कसा, मी काय करत नाही हे सांगतात. आणि काय करत नाही हे सांगितल्याबरोबर आपसुकच श्रोत्यांच्या मनपटलावर कसं आहे याचं चित्र निर्माण करणारा हा अभंग आहे. प्रत्येक ओळीमध्ये दावणीने जडीबुटी असेल, नाही शिष्यशाखा असेल, नवे मठपती असेल, नाही देवार्चन असेल, नाही वेताळ, नाही पुराणिक, नेनेवाद, नाही जाळीत, नाही हलवीत, नवे यांच्या ऐसा. म्हणजे पूर्णपणे मी असा नाही, असा नाही, असा नाही हे सांगताना अप्रत्यक्षपणे, अतिशय सहजपणे मी कसा आहे हे महाराज सांगतात. हे महाराजांचं स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवणारं कौशल्य हे अतिशय सुंदर आहे. एक फ्रेंच तत्वज्ञ जीन जॅक्स रूसो यानं शिक्षणामध्ये एक नवीन संकल्पना दिली होती. तिचं नाव होतं निगेटिव्ह एज्युकेशन. या निगेटिव्ह एज्युकेशन मध्ये असं सांगितलं होतं की मुलांनी काय करावं हे आपण त्यांना सांगत बसायचं नाही, तर मुलांनी स्वतः त्यांना जे हवं ते केलं पाहिजे. मात्र हे करताना शिक्षणानं आणि व्यवस्थेनं फक्त या गोष्टीची काळजी घ्यायची की जे त्यांनी करू नये त्याच्यापासून त्यांना दूर ठेवायचं. जेव्हा आपण चुकीच्या किंवा वाईट गोष्टीपासून त्याला दूर ठेवू, आपसुकच तो काय होतो, चांगल्या गोष्टीकडे स्वतःहूनच आकर्षला जातो. तर या संकल्पनेप्रमाणेच महाराजांनी स्वतः सुद्धा आपण कसे नाही हे सांगताना आपसुकच आपण कसे आहोत, तत्ववादी, तर्कशील आणि बुद्धिप्रामाण्यवादी आहोत हे या अभंगातून सांगितलेलं आहे. या निगेटिव्ह एज्युकेशन बद्दल काय सांगितलं जातं बघा. जीन जॅक्स रूसो काय म्हणतात बघा. Jean Jacques Rousseau, in Negative Education, he states that it consists not at all in teaching virtue or truth, but in securing the heart from vice and the mind from error. One must childhood ripen in children rather than hurry to fill their minds and souls with lessons and virtues that they are unprepared. अशा पद्धतीनं त्यांच्या डोक्यात तुम्हाला जे हवं आहे किंवा जे चांगलं आहे ते असं भरण्यापेक्षा त्यांना फक्त वाईटापासून दूर ठेवा, चांगलं ते आपोआप ग्रहण करतील हे जीन जॅक्स रूसो सांगतो. आणि त्याच पद्धतीनं महाराजांनी मी कसा नाही हे सांगताना मी कसा आहे हे अप्रत्यक्षपणे अतिशय सुंदरतेनं त्यांनी सांगितलेलं आहे. मी स्वतः PhD आहे, मी संशोधन केलेलं आहे. महाराजांचा हा अभंग मला एखाद्या संशोधन प्रबंधासारखा वाटतो. संशोधनामध्ये काय केलं जातं, काही गृहीत असतात आणि या गृहीताच्या आधारे एक संकल्पना मांडली जाते. त्याला अभ्युपगम म्हणतात, इंग्लिशमध्ये हायपोथेसिस म्हणतात. संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये एक प्रायोगिक संशोधन नावाची एक पद्धत आहे. त्यामध्ये त्याच्या रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये काही गृहीतक गृहीत धरले जातात. त्यावरून हायपोथेसिस म्हणजे अभ्युपगम मांडला जातो, एक विचार मांडला जातो आणि त्या विचाराची तपासणी केली जाते. आणि तपासणीवरून त्याच्यावरचा संशोधनाचा निष्कर्ष काढून त्याचा थिसिस लिहिला जातो. आता हा हायपोथेसिस तपासताना नेमकं हायपोथेसिस मध्ये काय सांगितलेलं आहे त्याच्या उलट आहे असं मानलं जातं, तात्पुरतं मानलं जातं आणि असं मानून त्याला तपासलं जातं. आणि मग जे खोटं आपण मानलेलं आहे हे खोटं आहे हे सिद्ध केलं जातं आणि आपोआपच जे खरं आहे ते सिद्ध होतं. म्हणजेच हायपोथेसिस रिजेक्ट केला जातो आणि संशोधनाचं उद्दिष्ट खरं आहे असं मानलं जातं. हा अभंग सुद्धा हा एक संशोधन प्रबंध आहे असं वाटतं. या अभंगामध्ये जे काही भोंदू संत आहेत किंवा खोटे साधू आहेत, या खोटे साधूंना काही न म्हणता मी असा नाही हे महाराज सांगतात आणि आपोआपच महाराज कसे आहेत हे लक्षात येतं आणि संतांनी सुद्धा कसं असलं पाहिजे हेही लक्षात येतं. आणि एक प्रकारे महाराज भोंदूगिरीवर प्रहार करत तत्ववादी, तर्कशील, विज्ञानावर आधारित विचार मांडताना आणि प्रस्थापित व्यवस्थेतील वाईट प्रवृत्तीला झोडपून काढताना या अभंगात
दिसून येतात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया, भेटूया पुढच्या रविवारी. आणि एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की बऱ्याच प्रतिक्रिया अशा आलेल्या आहेत की आपण जे काही पॉडकास्ट करतो यासाठी आपण कुठले संदर्भ वापरतो. तर यापुढे पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण या पॉडकास्टसाठी कुठले कुठले संदर्भ वापरले याची यादी इथून पुढे आपण देणार आहोत. तर थांबूया, भेटूया पुढच्या रविवारी. स्वस्थ रहा, मस्त रहा, तर्कशील रहा, विचार करा, डोळस बना. जय शिवराय.